राजापेठ प्रभागातील शंकरनगर रोडवरील जयरामनगर येथे गेल्या 4 दिवसांपासून कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी न आल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। घराघरात कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिक आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जात आहेत। पावसाळ्याच्या दिवसात कचऱ्यातून डास, किडे, जंत निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये आजाराचा धोका वाढला आहे। कचरा साचल्यामुळे नागरिकांनी आपल्या दुचाकींवरून कचरा घेऊन दूरवरच्या ठिकाणी टाकण्याची वेळ आली आहे। हे विदारक चित्र जयरामनगरातील स्वच्छतेबाबत मनपाच्या निष्क्रियतेचे दर्शन घडवत आहे। जयरामनगर परिसरात सुमारे 1 किलोमीटर लांबीचे 2 रस्ते आहेत। या रस्त्यांच्या कडेला सांडपाण्यासाठी नाल्या असून त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याने त्यातून दुर्गंधी व कीटकनाशक समस्या वाढली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गवत व काटेरी झुडपे वाढून परिसर एखाद्या जंगलासारखा दिसू लागला आहे। या गवतामध्ये सरपटणारे प्राणीही आढळत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेला स्वच्छतेबाबत अवगत केले तरी काहीही कार्यवाही झालेली नाही। केवळ 500 मीटरचा रस्ता डांबरीकरणाचा असून उर्वरित रस्ता सिमेंट कॉन्क्रीटसाठी सन 2023-24 मध्ये मंजूर झाला आहे। 10 लाख रुपयांचा हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही। विद्यमान डांबरी रस्त्याची स्थितीही दयनीय असून ठिकठिकाणी गिट्टीचे कण बाहेर आलेले असल्याने नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे।